सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 859। रूप नाव माया बोलावया ठाव, रूप नाव माया बोलावया ठाव, भागाले भाव तया परी। रूप नाव माया बोलावया ठाव, भागाले पाव तया परी। शिव वाटे परी नखंडे पृथ्वी, शिव वाटे परी नखंडे पृथ्वी। शहाण्या ते जीवे समजते, शहाणे ते जीवे समजते। पोटाले तेच्या लोळे मांडीवरी, पारखी न करी खंतीचे ते। पोटाले तेच्या लोळे मांडीवरी, पारखी न करी खंतीचे ते। तुका म्हणे भक्तासाठी हरिहर, अरूपीचे अक्षर विभाग हे। तुका म्हणे भक्तीसाठी हरिहर, अरूपीचे अक्षर विभाग हे। रूप नाव माया बोलावया ठाव, भागाले भाव तया परी। अर्थ तुकाराम महाराज म्हणतात, नामरहित आणि रूपरहित अशा परब्रह्माच्या ठिकाणी नामरूपाला सगुण ब्रह्म झाले म्हणून भक्ताची सोय झाली। त्याच्या ठिकाणी भाव ठेवण्यात व त्याच्याशी बोलण्यात आधार मिळाला। पृथ्वीच्या ठिकाणी कुंपणे घालून गावाची हद्द इत्यादी मर्यादापणाची कल्पना लोकांनी केली, तरी पृथ्वी अखंडच आहे हे विचारी माणसांना कळते। आईच्या मांडीवर बालक लोळते त्यासंबंधी लोकांना संशय येत नाही, अर्थात त्या बालकाचा भाव ते लोक जाणतात। जीवाकडून भक्ती व्हावी म्हणूनच अरूप असा परमात्मा हरी आणि हर या रूपांनी आकारास आला, म्हणजेच सगुण साकार परमेश्वराची भक्ती करणे सोपे जाते। ही परमेश्वराची कृपा आहे असा भाव महाराज व्यक्त करतात। सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 860। आर्तभूता प्रती उत्तम योजावा त्या शक्ती, आर्तभूता प्रती उत्तम योजावा त्या शक्ती। फळानी समान तेथे उत्तम कारण, फळानी समान तेथे उत्तम कारण। अल्प तो संतोषी स्थळी सापडे उद्देशी, अल्प तो संतोषी स्थळी सापडे उद्देशी। सहज संगम तुका म्हणे तो उत्तम, सहज संगम तुका म्हणे तो उत्तम। आर्तभूता प्रती उत्तम योजाव्या त्या शक्ती। अर्थ महाराज, माझी तुम्हाला विनंती आहे की जे आर्त आणि पीडित भक्त असतील त्यांच्याकडे वृद्धिसिद्धी इत्यादी पाठवा, म्हणजे त्या भक्तांना वैभव मिळून समाधान मिळेल। हे एक उत्तम कार्य घडेल। जो तुमच्या चरणी काही एक उद्देश धरून आलेला असतो तो अल्प देणगी संतुष्ट होतो, पण देवाशी सहज सख्य जमले तर तो उत्तम योग समजावा। पंढरनाथ महाराज की जय। गोपाळ कृष्ण भगवान की जय। भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।